एक महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 100 दिवसांच्या कामांच्या आराखड्याचा आढावा घेणार आहेत। 100 दिवसांच्या कामाची आणखी आखणी करण्यास आता अधिकाऱ्यांकडून सुरुवात झालेली आहे। परिवहन, सांस्कृतिक कार्य, अन्न आणि नागरी पुरवठा, वस्त्रोद्योग आणि ग्रामविकास या विभागांचा आढावा ते घेणार आहेत। पुढील 10-100 दिवसांचे नियोजन ह्या विभागात कशा प्रकारे असतील या संदर्भातला रोडमॅप तयार करण्याच्या सर्वच विभागातल्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। विनायक डावरू माझे सहकारी आपल्याला या संदर्भात सविस्तर माहिती देतील। विनायक, सुमित, आपण जर पाहिलं तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावरती विराजमान झाल्यानंतर त्यांनी सगळ्याच विभागांना 100 दिवसाचा रोडमॅप जो आहे तो तयार करायला सांगितलेला आहे। पुढील 100 दिवसात तुम्ही काय नेमकं विभागात करणार आहात, महत्वपूर्ण गोष्टी असतील त्या काय करणार आहात याचा निर्देश जे आहे ते दिलेले आहेत आणि प्रत्येक विभागाच्या आढावा बैठका त्या ज्या घेत आहेत। आज परिवहन, बंदर, नागरी विमानचालन आणि सांस्कृतिक, अन्न, नागरी पुरवठा, वस्त्रोद्योग आणि ग्रामविकास या खात्यांचा आढावा जे आहे ते घेतील आणि पुढील 100 दिवसात अधिकाऱ्यांकडून रोडमॅप जो आहे तो कशा पद्धतीने तयार केला जाईल याची माहिती जी आहे ते घेणार आहेत आणि पुढील काळात हा रोडमॅप तयार करण्यात यावा अशा निर्देश जे आहेत ते देतील। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर महत्त्वाची बातमी आपण बघतोय, देवेंद्र फडणवीस हे कामांच्या आराखड्याचा आढावा घेणार आहेत। 100 दिवसांच्या कामाच्या आराखड्याचा आढावा फडणवीस घेणार आहेत।